नमस्कार, सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मडक्यामधलं चिकन आणि सुक्कं उकड चिकन असं करून दोन्ही पद्धतीने करून दाखवणार आहे। तर मडक्यामधलं चिकन हे खूप टेस्टी आणि खूप छान होतं, खूप चवदार होतं। तुम्ही जर माझ्या पद्धतीने एकदा जर करून बघितलं तुम्ही एक भाकर खाण्याऐवजी दोन भाकरी खाशाल ज्वारीच्या अशा मस्तपैकी। तर तुम्ही माझ्या पद्धतीने चिकन नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी आवडते तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा। तर आता हे चिकन आपण कसं करायचं ते बघून घेऊया। सर्वात आधी आपण मी अर्धा किलो गावरान चिकन आणि पाऊण किलो पावशर हाब्रेड चिकन असं दोन्ही मिळून पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही काही बोनलेस पीस पण एक्स्ट्रा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये। तर आता ह्या चिकनला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याचं पाणी पूर्ण सुकून घेतलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये एक मोठे मोठे 3 ते 4 कांदे असे कापून घेतलेले आहे कच्चे, आणि ते कच्चे कांदे कापून घेतलेले ते मी याच्यामध्ये पूर्ण टाकून देणार आहे। त्या कांद्यांना एकदम असा चुरा करायचा आहे। चुरा करूनच ते कांदे पूर्णपणे असे चाकून द्यायचे आहे, जेणेकरून त्या चिकनचा जो वास असतो तो निघून जातो आणि त्याला कांद्याचा वास त्या जागेवर लागतो, त्याच्यामुळे चिकनचा वास खाते वेळेस येत नाही आपल्याला। चिकन मध्ये कांदा जर टाकला तर त्याला एक 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवायचं, त्याच्यानंतरच मग तो फोडणीसाठी रेडी असतो। आता याला मस्तपैकी मी हलवून घेते चिकनला। तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया। तुम्ही पाहू शकता आता चिकन जेवढं पाऊण किलो आहे तर त्याला निदान मी 4 मोठे मोठे कांदे तरी अंदाजे घेतलेले आहेत। तर आता आपण चिकन शिजवण्यासाठी ची तयारी करूया। मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आपण जेमतेम फोडणीला लागेल तितकं तेल टाकून घेऊया। फोडणीसाठी फक्त थोडंसंच तेल लागतं, तर आपण थोडंसंच एक दीड एक पळी टाकून घेऊया तेल। आता तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही मोठे मोठे 2 कांदे असे कापून टाकलेले आहेत उभ्या पद्धतीने। तुम्हाला जर आडवे किंवा छोट्या साईजचे कापायचे असेल तुम्ही तसे कापू शकता, पण उभे छान लागतात कांदे खाते वेळेस। ह्या कांद्यांना मस्तपैकी असे तळू द्यायचं आहे, लालसर रंग येऊ द्यायचा आहे त्याच्यावर। आणि आपण जे चिकन कालून ठेवलेलं होतं ते पूर्ण कालवलेलं चिकन त्याच्यामध्ये आपण टाकून देऊ। त्यानंतर काय करायचं, त्याला मस्तपैकी आपण हलवून घेऊया। जेमतेम आपल्याला जेवढं चिकन आहे त्याच्या पद्धतीने योग्य प्रमाणातच मीठ टाकायचं आहे, कारण शिजते वेळेसच मीठ हे बरोबर टाकावं लागतं, थोडंसं एक्स्ट्राच टाकावं लागतं मीठ, कारण त्यानं चिकन मध्येपर्यंत खाण्यास मजाच वेगळी येते। तुम्ही एकदम थोडंसं एक्स्ट्रा मीठ टाका आणि जेव्हा भाजीत टाकशाल तेव्हा भाजी थोडंसं लिमिटेड मीठ बरोबर होऊन जातं। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, 1.5 चमचा हळद बी थोडी जास्तच टाकायची आहे। आता आपण याला मस्तपैकी गरागर हलवून घेऊया। गरागर हलवल्याने काय होईल की ती हळद आणि ते मीठ सर्व चिकनला लागेल। आता पूर्णपणे हलवून घेतलं ना की आपण त्या चिकनला आता तसंच गॅसवर शिजायला ठेवू। आता मिठामध्येच त्याला शिजू द्यायचं एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला। जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत त्याला तसंच शिजू द्यायचं आहे। आता आपण मसाला भाजायला घेऊ। मी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी एक 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते असं उभं कापलेलं आहे, सुक्कं खोबरं आहे ते उभं कापलेलं आहे आणि ते असं लालसर भाजलेलं आहे। तुमच्याकडे जर नारळाचं ते रेडीमेड असेल, नारळाचं ते किस, तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि तेही भाजू शकता। त्यानंतर मी थोडीशी डाळवा घेतलेली आहे। डाळवाच्या ऐवजी तुम्ही बाजरी घेऊ शकता किंवा डाळवा घेऊ शकता, दोन्ही पण छान लागतं, पण डाळवा पण मस्त लागतं। कधी बाजरीमध्ये करून बघायची, कधी डाळवामध्ये करून बघायची। आता मी हे डाळवा पण थोडं असं लालसर मस्त भाजून घेतलेलं आहे। आता ते उतरून ठेवलं मी आणि त्याच्यानंतर आता हे टरबूजाचे मगज आहेत ते टाकलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता ते टरबूजाचे मगज पण मी असे लालसर भाजलेले आहेत। त्याच्यानंतर माझ्याकडं काजूचा चुरा होता, तर काजूचा चुरा पण मी असा लालसर भाजलेला आहे, तो पण मी आता उतरून घेत आहे। सर्व अशा वस्तू अशा लालसर भाजल्या तर त्या खूप चवदार आणि टेस्टी लागतात। त्यानंतर मी खसखस घेतलेली आहे एक 1.5 चमचा,
मसाल्याचा 1.5 चमचा जो आहे त्या पद्धतीने खसखस घेऊन अशी लालसर मस्त भाजून घ्यायची आहे। त्यानंतर मी थोडंसं बिब्याची जी गोडंबी असते ना ती घेतलेली आहे, त्याने टेस्ट खूप छान येते भाजीला। तर ती मी 1 चमचा घेतलेला आहे। ते मस्त सर्व जिन्नस असे मस्त भाजून घेतलेले आहेत। अधूनमधून चिकन जे शिजतं आहे त्याला सुद्धा हात फिरवायचा आहे। मिठामध्ये शिजतं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी, त्याच्यात पाणी त्याचं जे तयार होईल त्याच पाण्यात ते शिजत आहे। तर पाहू शकता मी सर्व तयार करून ठेवलेलं आहे। अद्रक, लसण, कोथिंबीर, डाळ व खोबरं, कांदा पण भाजून घेतला मी गॅसवर। आणि सर्व मसाले जे भाजले ते तुम्ही तर पाहिलेलेच आहेत। आता काय करायचं, सर्व मसाले हे पूर्ण बिना पाणी न टाकता काढायचे आहेत। पहिले हे खसखस, खोबरं, काजूचं काढून घ्यायचं, त्याच्यानंतर हे खोबरं काढायचं, नंतर अद्रक, लसण, कोथिंबीर आणि कांदा हे काढून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी डाळ काढून घ्यायची। अशा पद्धतीने मिक्सरमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटूनही घेऊ शकता, वाटलेली भाजी पण खूप छान लागते। पण आता आजकालच्या जेवणात इतकं कोणी करत नाही, सगळेजण मिक्सरचाच वापर करतात, त्याच्यामुळे मी पण मिक्सरमध्येच काढून घेतलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता माझ्याकडे हे मडकं आहे, ह्या मडक्यामध्ये मी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला। मी याच्यापूर्वी पण खूप छान केलेली होती आणि ती मला खूप आवडली, खूप टेस्टी झाली, तर म्हटलं तुमच्यासोबत ती शेअर करावी, म्हणून मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करत आहे। आता मी हे मडकं घेतलेलं आहे, या मडक्यामध्ये मी आता हे मडकं मी गॅसवर ठेवते, आणि मार्केटमध्ये हे मडकं सहज भेटतं, तुम्ही कधी कुठेही घेऊ शकता। आता मडकं हे गॅसवर ठेवते, आणि अधूनमधून चिकन कसं शिजतंय ते त्याच्याकडे पण लक्ष ठेवलेलं आहे एका गॅसवर, आणि दुसऱ्या गॅसवर मी मडकं ठेवलेलं आहे। ते पाहू शकता चिकनला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे, तरी त्याला शिजू द्यायचं आहे आता कंटिन्यू। एकीकडे गरम पाणी पण ठेवायचं आहे आपल्याला। आता मी हे जे आहे ते गरम पाणी मी पूर्ण चिकन डुबस्तर टाकायचं आहे, थोडंसं वरती टाकायचं आहे 1 इंचभर, अर्धा इंचभर, आणि ते पाणी टाकून ते चिकन पूर्ण शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल ते चिकन शिजते वेळेस खाली जळणार नाही। आता पाहू शकता मी कुकर चालू करून कुकर लावून टाकलेला आहे। आता याच्या 4 ते 5 शिट्ट्या आपण मस्तपैकी होऊ देऊ। सॉरी, मला हे तुम्हाला सांगायचं विसरले मी की याच्यामध्ये मला थोडंसं अद्रक लसण टाकायचं विसरले मी, तर पुन्हा मी कुकरचं झाकण काढलं आणि पुन्हा अद्रक लसण टाकलं, आणि पुन्हा आता मी कुकरचं झाकण लावून टाकणार आहे। आता त्याला मस्तपैकी 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायचा आणि ते शिजू द्यायचं आहे मस्तपैकी। तोपर्यंत काय करूया, आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, ही कढई चांगली तापू दिली आहे मी थोडीशी, म्हणजे पूर्ण तापू द्यायची नाही, मातीची असल्यामुळे हिला थोडं फारच तापू द्यावं लागतं, त्याच्यामध्ये तेल टाकून द्यावं लागतं, जास्त तापली का ती तडकत असते। आता मी 1.5 पळी असं तेल टाकलेलं आहे। आता त्यामध्ये सर्वात आधी मी अद्रक लसण कोथिंबीरचं अर्ध त्याच्यात टाकलं शिजायला, आणि अर्ध मी भाजीत टाकून देणार आहे। तर तुम्ही पाहू शकता चिकन मस्तपैकी अद्रक लसण चांगलं शिजत आहे। तो पण मी खड्या मसाल्यामध्ये 2 तेजपत्ता आणि 2 मसाला इलायची घेतली आहे। तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही थोड्याशा लवंगा पण टाकू शकता, पण लवंगाने थोडंसं तिखट होतं आणि ते नरड्यामध्ये थोडं तिखट लागतं, त्याच्यामुळे तुम्ही ते तुमच्या पद्धतीनं टाका। आता मी हे मसाला घेतलेला आहे, मसाल्यामध्ये 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे घरचा लाल तिखट, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा चमचा हळद असं मी, आणि 1 चमचा धने पावडर असं मी घेतलेलं आहे। आता हे सगळं अद्रक लसण कोथिंबीर चांगलं वास यायला लागला की त्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकून द्यायचे आहेत। आता पाहू शकता तुम्ही अद्रक लसण चांगलं लाल झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून देऊया। तुम्हाला जर माझा गरम मसाला जर आवडत असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही माझ्या गरम मसाल्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर करणार आहे लवकरच, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन तुमचा गरम मसाला तयार करू शकता। त्यानंतर आपण जे खसखस आणि ते सर्व काही काढलेलं होतं, खोबरं वगैरे, काजू, तर त्याची पण बारीक पेस्ट केली होती, ते पण याच्यात टाकून दिलं आणि त्याला चांगलं पद्धतीने असं हलवून घेतलं। आता काय करायचं, थोडंसं असं गरम पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, जेणेकरून काय होईल त्यात मस्तपैकी पाणी सुटेल। आता मी एका गॅसवर गरम पाणी ठेवलेलंच होतं, तर त्यापैकीच थोडंसं पाणी मी याच्यात टाकणार आहे। तोपर्यंत अधूनमधून हे चिकन कसं शिजलं, ते चिकन शिजलं का नाही ते बघायचं आहे। मी कुकर ओपन केलं, त्याच्यामध्ये चिकन हे मस्त शिजलेलं आहे, ते एकदम असं हे पहा, मी उलथण्यानं असं बाजूला करून बघते तर आल्लात बाजूला होतंय ते, म्हणजे चिकन आपलं परफेक्ट शिजलेलं आहे। आता काय करू, आपण थोडंसं बाजूला काढून ठेवते प्लेटमध्ये,
आता काय करू, याच्या आधी याच्यामध्ये थोडंसं ही जी डाळ जी आपण भाजून काढलेली होती ना, ती डाळ पण याच्यात टाकून द्यायची आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण याच्यात थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मसाला एकदम छान शिजत आहे. आता कांदा पण मी मिक्सरमध्ये काढलेला होता, कांद्याचं बी पाणी त्याच्यात आलेलं आहे थोडंसं, ते पण शिजत आहे मस्तपैकी. मिक्सरचं भांडं बी स्वच्छ धुवून त्याच्यात टाकून दिलेलं आहे. त्याला मसाला चिकटलेला असल्यामुळे बघा का मसाला किती असा काळसर मस्त झालेला आहे कलर. आता त्याला मस्तपैकी तेल सुटत आहे. आता याला थोड्याशा पाण्याची गरज आहे. आपण थोडंसं हे पाणी टाकू आणि थोडंसं गरम पाणी टाकून याला थोडंसं शिजू देऊ आपण हे मसाला. तुम्ही पाहू शकता चिकन खूप छान पद्धतीने शिजत आहे. आता आपण झाकण ठेवू, जेणेकरून ते खूप उडतं ते अंगावर गरम तेल आणि खूप त्रास होतो. तर काय करायचं, याला छानपैकी शिजू द्यायचं आहे 5 ते 7 मिनिटं. 5 ते 7 मिनिटानंतर पुन्हा पाहूया आपण ते व्यवस्थित शिजले का. तर पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित एकदम परफेक्ट आणि खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे. तेल सुटले म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट शिजलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा मसाला खालीपर्यंत असं थोडंसं करपतं ते, पण छान लागतं, खूप मस्त लागतं. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीनं. तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आता काय करायचं, आपलं जे चिकन शिजलेलं होतं ना पूर्ण, त्याला एकदा गरगर हलवून घ्यायचं. जेवढं उकड आपल्याला खायला ठेवायचं तेवढं ठेवून घ्यायचं आणि बाकीचं सगळं याच्यात ओतून द्यायचं. आणि पूर्ण हे कुकर जे आहे ते कुकर पूर्ण गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते बी त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आणि मस्तपैकी त्याला असं हलवून घ्यायचं. पहा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला, तर एकदम धाबा स्टाईलच दिसत आहे, एकदम टेस्टी. इतके धाब्यावाले सुद्धा करत नाही जितकी टेस्टी आपण घरी भाजी करतो. आता पहा किती छान पद्धतीने आपली ही भाजी उकळत आहे आणि सुगंध तर सगळ्या घरात दरवळलेला आहे. तुम्ही 100% 2 भाकरी तर नक्कीच खाणार, एवढी गॅरंटी आहे माझी. आता पहा मी ह्या मडक्याची चव पण खूप छान येते बरं का. तुम्ही नक्की ह्या मडक्यामध्ये करून बघा आणि दुकानातलं मडकं घ्या, गाड्यावरचं मडकं घेऊ नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तर पाहू शकता तुम्ही हे मडकं अशा पद्धतीचं मोठं आहे आणि मी त्याच्यात ती भाजी केलेली आहे. पहा किती छान असा रसदार भाजी झालेली आहे आणि हे उकड पण किती मस्त झालेलं आहे, एकदम चवदार टेस्ट आणि किती खमंग दिसत आहे. तर कमेंट करून नक्की